ॲक्वेरियम व्हिजिट. गट्टू आणि चिंकी बऱ्याच वेळापासून आपल्या शेजारच्यांकडे होते. अरे देवा, किती उशीर झाला. गट्टू आणि चिंकी शेजारी गेलेत आणि अजून नाही आले. अच्छा, पण का? ते दोघं तिथे काय करतायत? आपल्या शेजाऱ्यांनी नवीन गोल्डफिश आणलेत. मग हे दोघे शाळेनंतर रोज त्यांच्या घरी जातात आणि खूप वेळ थांबतात. तर गट्टू चिंकीला मासे आवडतात. काही सांगू नका, दोघांनी त्या गोल्डफिशचं नावही ठेवलंय, टिम टिम. ओहो, काय नाव आहे, वा, टिम टिम. तुम्ही त्या दोघांना घरी आणा. ठीक आहे, मी जातो. मग बाबा शेजारच्यांकडे जातात. तिथे जाऊन पाहतात की गट्टू चिंकी एका छोट्याशा फिश टँकच्या जवळ बसून आपल्या गोल्डफिश सोबत गप्पा मारत होते. गट्टू चिंकी, आम्हालाही भेटवा तुमच्या टिमटिमशी. या ना बाबा, ही आहे टिम टिम. गोड आहे ना? हो चिंकी, ती तर आहे छान आणि तिचं नावही खूप छान आहे. कोणी ठेवलं? मी बाबा, मी नाव ठेवलंय तिचं. व्हेरी गुड गट्टू. चला आता आपण घरी जाऊ. आई घरी वाट बघतीये. ओके बाबा. मुलांनो, पण तुम्ही त्यांच्या घरी असं रोज रोज नाही जाऊ शकत. हो आई, पण मग काय करू, आम्हाला तिथे खूप छान वाटतं. ती गोल्ड फिश खरंच खूप छान आहे. हो गट्टू, पण आईचं बरोबर आहे. ठीक आहे बाबा, आता नाही जाणार. गट्टू चिंकी या गोष्टीनं उदास होतात आणि आईला ते उदास झाले ते लक्षात येतं. अरे, पण तुम्ही असे नाराज नका होऊ मुलांनो. मग आई, आपणच घरी एक गोल्डफिश घेऊन येऊयात ना? नाही चिंकी, आपण असं नाही करू शकत. गोल्डफिशची खूप काळजी घ्यावी लागते. कोण करणार बरं? नाही नाही, गोल्डफिश नाही आणायचं. हो मुलांनो, आईचं बरोबर आहे. तसंही ती खूप काम करते आणि तुम्ही तुमच्या शाळेत बिझी असता. मग त्या गोल्डफिश कडे कोण पाहणार? ओके बाबा. डिनर नंतर गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये जाऊन सरळ झोपी जातात. बघा ना, किती नाराज झाले दोघे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. अगं, पण आपण काय करू शकतो? जर त्यांना मासे इतकेच आवडत असतील तर तुम्ही त्यांना ॲक्वेरियमला घेऊन जा. अरे हो, ही खरोखरच छान आयडिया आहे. असं केल्यानं त्यांचा मूड एकदम ठीक होईल. तर उद्या सकाळी सकाळी त्यांना आपण सरप्राईज देऊ. दुसऱ्या दिवशी बाबा जाऊन त्यांना स्वतः उठवतात आणि सगळा प्लॅन त्यांना सांगतात. गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि पटापटा तयार होतात. आई, तू निळा ड्रेस घाल ना, आणि बाबा तुम्ही निळा शर्ट घाला, कारण मी आणि चिंकीने सुद्धा निळेच कपडे घातलेत. ओ असं आहे, पण असं का? कारण आजची थीम ॲक्वेरियमच्या हिशोबाने आहे, निळी निळी. आणि मग सगळेजण रेडी होऊन ॲक्वेरियमला पोहोचतात. वाव! अरे बाळांनो, आपण आता एंटर झालोय. तुम्ही एंट्री करताच वाव म्हणालात. बाबा, हे ॲक्वेरियम किती मोठं आहे आणि इथे कितीतरी टँक्स आहेत. मला तर विश्वासच बसत नाहीये. हो बाबा, घरी तर गोल्डफिश इतक्या छोट्याशा टँक मध्ये होती, पण इथे तर कितीतरी मासे आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे मुलांनो. आज जाऊन तुम्ही किती वेळेस वाव कराल. आतमध्ये जाऊन गट्टू चिंकी अगदी लक्ष देऊन ॲक्वेरियम पाहत होते. चिंकी म्हणाली, बाबा, इथे किती शांतता आहे. पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येतोय. हो, आणि बघा ना, हे मासे किती सहजतेने पाण्यात पोहतायत. किती स्वच्छ पाणी आहे ना. पण बाबा, आपल्या शेजारचे काका तर गोल्डफिशचा टँक दर 2 दिवसांनी साफ करतात. इथे तर इतके टँक्स आहे. मग इथे स्वच्छता कोण करत असेल? मुलांनो, इथे 1 किंवा 2 नाही, तर जवळपास 50 ते 60 वर्कर्स येतात. ते हे टँक स्वच्छ करतात. ओ, 50-60 कामगार. किती मेहनतीचं काम आहे ना बाबा. हो चिंकी, मेहनतीचं काम तर आहे आणि माशांकडे लक्षही द्यावं लागतं. म्हणूनच मी घरी मासे नको म्हणत होतो. हो बाबा, आता मला तुमचं म्हणणं समजलंय. ओ वाव, इथे कितीतरी कासव आहेत. अरे गट्टू, हे बघ, इथे या टँक मध्ये तर कितीतरी गोल्डफिशेस आहेत. वाव! हो चिंकी, वाव! गट्टू चिंकीला असं सरप्राईज होत आणि आनंदी होत असताना बघून आई बाबांना खूप आनंद वाटतो आणि ते दोघं एकमेकांकडे पाहून हसतात. गट्टू चिंकी, या बरं जरा इकडे.
इथे माशांसाठी जेवण मिळतंय. चला आपण सुद्धा माशांना जेवण भरवूया. ओके आई. मग गट्टू, चिंकी आणि आई मिळून त्या माशांना खाऊ घालतात. आई, हे मासे किती क्यूट दिसतायत ना जेवण करताना. मला तर एकदम तुझ्यासारखी दिसतायत चिंकी. सगळेजण गट्टूच्या बोलण्यावर हसतात. आई, या माशांना खायला देण्यासाठी सुद्धा 50 ते 60 लोक येतात का? हो चिंकी, मासे दिवसातून अनेक वेळेस जेवण करतात, म्हणून त्यांना सारखं सारखं खायला दिलं जातं. हो आई, मग तर तू बरोबर बोलत होतीस. या माशांची काळजी घेणं खूप अवघड काम आहे. हो आई बाबा, जेव्हाही आम्हाला माशांना बघण्याची किंवा त्यांच्यासोबत खेळण्याची इच्छा असेल त्यावेळेस आपण असेच ॲक्वेरियमला येऊया. ठीक आहे गट्टू, चिंकी. अशा प्रकारे आईबाबांसोबत गट्टू आणि चिंकी ॲक्वेरियम व्हिजिट एन्जॉय करतात. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू, चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती. आणि गट्टू, चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू, चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे, शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू, चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, न पॅटर्न, न इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू, हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा, की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे? बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सीवाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर.
अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले, तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल, समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता, जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्सायटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो.